नमस्कार, मी वेदिका साळुंके. आपल्या सक्सेसफुल अल्युमनाय सीरीजमध्ये आपल्याकडे एक विशेष गेस्ट लाभलेले आहेत. MNVTIद्वारा मी तनया बागेवाडीचे स्वागत करते. वेलकम तनया. थँक यू. तनयासाठी आज माझा पहिला प्रश्न असा आहे, की तू हॉटेल मॅनेजमेंट फील्ड हे का निवडलंस? माझं हॉटेल मॅनेजमेंट निवडण्याचं हे कारण होतं, की मला फूड प्रोडक्शन या डिपार्टमेंटमध्ये माझं करिअर करायचं होतं आणि त्यामध्ये मला माझं एक फर्म चालू करायचं होतं बेकरीमध्ये. मी हॉटेल मॅनेजमेंट ही स्ट्रीम निवडली. बेसिकली हॉटेल मॅनेजमेंट निवडण्याआधी तुला हॉटेल मॅनेजमेंट काय आहे ह्याची माहिती होती का? हो, मला थोडी इन्फॉर्मेशन होती या गोष्टीची, की हॉटेल मॅनेजमेंट हे बेसिकली काय त्याच्यामध्ये असतं. बट जेव्हा मी कोर्स जॉइन केला, तेव्हा मला त्याचं जास्त नॉलेज मिळालं. MNVTIमध्ये तू कुठला कोर्स जॉइन केला होतास? मी MNVTIमधनं फूड प्रोसेसिंगचा कोर्स जॉइन केला होता. माझा फूड प्रोसेसिंगमध्ये कोर्स केल्यावरती माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. त्या कोर्समध्ये काय-काय माहिती दिली जाते? त्या कोर्समध्ये ऑपरेशनल डिपार्टमेंट जसं की F&B, किचन, हाऊसकीपिंग आणि फूड प्रोडक्शन याचं थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज शिकवलं जातं. तू बाकीच्या मुलींना हा कोर्स सजेस्ट करशील का? हो, मी नक्कीच हा कोर्स बाकीच्या मुलींना सजेस्ट करेन, कारण की आपल्याला या कोर्समध्ये प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज हे खूप व्यवस्थित शिकायला मिळतं. तू इंटर्नशिप कुठल्या हॉटेलमधून केलीस? मी माझी इंटर्नशिप ताज ललितबाग उदयपूरमधून केली. माझा एक्सपिरियन्स खूप छान होता तिथे वर्क करण्याचा. मला तिथे 5 डिपार्टमेंटमध्ये काम करायची संधी मिळाली. F&B, किचन, फूड प्रोडक्शन, हाऊसकीपिंग आणि L&D डिपार्टमेंटमध्ये मी वर्क केलं ॲज अ ट्रेनी. ओके. हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर साधारण किती सॅलरी मुलींना मिळू शकते आणि त्याच्यानंतर जॉब रोल्स काय-काय आहेत? इनिशियली ॲज अ फ्रेशर मुलांना 15,000 पर्यंत सॅलरी मिळते. जसा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं सॅलरी वाढत जाते. ओके. MNVTIमध्ये तुला इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाटलं? MNVTIचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर आहे. तुम्हाला वेगवेगळे डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे जागा असतील. तिथे जसं की किचनमध्ये कुकरीसाठी वेगळं किचन आहे आणि बेकरीसाठी वेगळं किचन आहे. तिथे तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिकल पण आणि थेरॉटिकल नॉलेज पण दिलं जातं. तिथे सेपरेट क्लासरूम्स आहेत का थेअरीसाठी? हो, तिथे थेअरीसाठी वेगळे क्लासरूम्स आहेत, जिथे तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज शिकवलं जातं. ओव्हरऑल जेव्हा तू हॉटेल मॅनेजमेंट स्ट्रीम निवडतेस, तेव्हा तुझा वर्षभराचा अनुभव कसा होता MNVTIमध्ये? माझा वर्षभराचा अनुभव खूप सुंदर होता. MNVTIमध्ये आपल्याला खूप जास्त कोर्सेस मिळतील, जसं की पिकल मेकिंगचा कोर्स आहे, परत बेकरीचा कोर्स आहे, आईस्क्रीम मेकिंग कोर्स आहे, मसाला मेकिंग कोर्स आहे. खूप प्रमाणात कोर्सेस आहेत इथे. शिकण्याची संधी खूप जास्त आहे. तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता MNVTIमध्ये आणि तुला काय अनुभव आला? ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स MNVTIमध्ये असा होता, की आपल्याला इंडस्ट्रियल एक्सपोजर मिळतं, हॉटेल व्हिजिट्स मिळतात, लॉन्ड्री व्हिजिट्स मिळतात. त्यामधून आपल्याला हे शिकायला मिळतं, की हॉटेल वर्क कसं करतं आणि सप्लायज कशा जातात हॉटेलला हे शिकायला मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त MNVTI थ्रू आपल्याला एक संधी मिळते स्टॉल्स लावायची फ्रायडे बाजारमध्ये. त्यामधून आपल्याला एक कॉन्फिडन्स मिळतो, की आपला एक शॉर्ट बिझनेस किंवा शॉर्ट स्टॉल म्हणा, असं चालू करण्यासाठी. तू वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये कधी ओडिसी ट्राय केलेला आहेत का? हो, मी नक्कीच वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये ओडिसीज केल्यात. ओडिसी हा कन्सेप्ट आहे आउटडोअर केटरिंग. या आउटडोअर केटरिंगमध्ये 2 डिपार्टमेंट्स मिळतात. एक आहे किचन, एक आहे F&B सर्व्हिस. F&B सर्व्हिसमध्ये आपल्याला डायरेक्ट गेस्टला सर्व्हिस द्यावी लागते आणि किचनमध्ये ॲज अ शेफ जावं लागतं. ओडिसीचा अनुभव कसा होता? ओव्हरऑल ओडिसीचा अनुभव खूप चांगला होता. तुम्हाला एक शिकण्याची संधी मिळते ओडिसीमधून आणि तुमचा एक शॉर्ट इन्कमसुद्धा होतो त्यातनं. ओडिसी हा कन्सेप्ट काय आहे? ओडिसी या कन्सेप्टमध्ये बेसिकली आपल्याला ॲज अ वेटर म्हणा किंवा ॲज अ सर्व्हर म्हणा तिथे जावं लागतं आणि गेस्टला सर्व्हिस द्यावी लागते. तुझा डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतरचा थ्रू आउट द जर्नी कशी होती? मी पहिली गोष्ट तर MNVTIमध्ये एक 1 मंथचा बेकरी कोर्स केला होता.
बेकरी कोर्स करताना मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर मला कोर्सबद्दलसुद्धा इन्फॉर्मेशन भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स होते. ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली आणि मी त्यानंतर डिसाईड केलं की हॉटेल मॅनेजमेंटचा 1 इयर डिप्लोमा करायचा. त्यामध्ये मला खूप जास्त गोष्टी शिकायला मिळाल्या. कॉलेज करता करता मला इंडस्ट्रियल व्हिजिट्सचा अनुभव मिळाला. हॉटेल हॉटेल इंडस्ट्रियल व्हिजिट्स म्हणा, परत चॉकलेट फील्ड व्हिजिट म्हणा, मग स्टॉल्स होते कॉलेजमध्ये ज्यामुळे आम्हाला एक कॉन्फिडन्स मिळाला स्वतःचं एक स्टार्टअप्स चालू करण्यासाठी. अजून कॉलेजमध्ये स्पोर्ट्सचे इव्हेंट्स असायचे. सो आजच्या या आपल्या सक्सेसफुल अल्युमनाय सेशनमध्ये तनया तू आल्याबद्दल धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या जर्नीसाठी ऑल द बेस्ट. थँक यू. थँक्यू.